तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरसी फिटनेस मराठीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कम्प्लीट ॲप्स वर्कआउट. तर कम्प्लीट ॲप्स वर्कआउट बघायच्या आधी आपण बघूया काही मिथ किंवा चुका. काही जण ॲप्स ट्रेन करतच नाहीत आणि काही जण दररोज ॲप ट्रेन करतात, की म्हणजे सोमवार ते शनिवार कम्प्लीट त्यांचा ॲप तेच असतो. तर असं करायचं नाही मित्रांनो. तुम्हाला ॲप्स हा एक मसल आहे. ज्याप्रमाणे बायसेप ट्रायसेप हे मसल आहेत, त्याप्रमाणे ॲप देखील एक मसल आहे. त्याला पण रिकवर व्हायला टाइम लागतो. जेव्हा मी जिम करत नव्हतो तेव्हा माझी बॉडी अशी होती. त्यानंतर मी ज्यावेळेस जिम स्टार्ट केली त्यावेळेस बॉडी अशी होती. त्यावेळेस मी ॲप ट्रेन नव्हतं करत, ही माझी चूक. आणि आता बॉडी माझी अशी ॲप ट्रेन करतोय. ही अशीच बॉडी माझी 1 वर्षापूर्वी झाली असती जर मी ॲप ट्रेन करत असतो. जर तुम्ही ही माझ्याकडे चूक करू नका. तुम्ही प्रॉपर ॲप ट्रेन करा. कमीत कमी 48 तासांना तरी रिकवर होतात. त्यामुळे आठवड्यातून 2 ते 3 वेळा किंवा कमीत कमी 2 वेळा तरी तुम्ही ॲप ट्रेन केले पाहिजे. तर ॲप या पद्धतीने ट्रेन करतो, की जसं आपलं ॲबडोमिनलचे 4 मसलचे ग्रुप पडतात. ते 4 मसल्स एक्सटर्नल ऑब्लिक्स, रेक्टस, ॲबडोमिनल्स, इंटरनल ऑब्लिक्स, म्हणजे या ऑब्लिक्सच्या आत अजून एक लेअर असते. आणि मित्रांनो, चौथा भाग म्हणजे ट्रान्सर्व्हस ॲबडोमिनिस. ट्रान्सर्व्हस ॲबडोमिनिस म्हणजे आता समजा हे ॲप्स आहेत, तर त्या ॲप्सच्या आत एक मसल असतो, की ज्यावेळेस आपण बॉडी बिल्डर बघा व्हॅक्यूम हिट करतात, तर त्या व्हॅक्यूमला आत खेचायला जो मसल मदत करतो, तर तो मसल आहे. या पद्धतीने आपण या 4 मसल ट्रेन करणार आहे. दोन दोन एक्सरसाइज घेणार आहे. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया वर्कआउटला. तर मित्रांनो, साठी भरपूर एक्सरसाइज आहेत. तर त्यातल्या काही मोजक्यात एक्सरसाइज म्हणजे प्रत्येक पार्टच्या मसल ग्रुपच्या आपण 2 एक्सरसाइज घेणार आहे. त्यातला पहिला मसल एक्सटर्नल ऑब्लिक्स, याची आपण पहिल्यांदा एक्सरसाइज घेऊ. त्यातली पहिली एक्सरसाइज आहे ऑब्लिक क्रंचेस. तर ऑब्लिक क्रंचेस हे कशी घ्यायची ते मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण खाली झोपायचं आहे आणि त्यानंतर एक पाय वरती, एक पाय हवेत आणि 1 2 3 4 5 6 7. कोर पूर्ण मित्रांनो तुम्हाला टाईट ठेवायची आणि पाय पूर्ण तुमचे हवेत पाहिजे. आणि त्यावेळेस तुम्ही एक्सरसाइज घ्यायची. त्याची आपल्याला 10 to 15 रेप्स करायचे आणि 4 सेट घ्यायचे. त्यानंतर पुढची एक्सरसाइज आपण बघू रशियन ट्विस्ट. तर रशियन ट्विस्ट घ्यायची कशी ती मी तुम्हाला सांगतो. दोन्ही पाय आपले हवेत पाहिजे, हात हवेत आणि साईडला 1 2 3 4 5 6. रशियन ट्विस्ट मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला घ्यायचे. तुमच्या पूर्ण इंटरनल ऑब्लिक्सला ताण पडला पाहिजे. घ्यायची म्हणून नाही घ्यायची, आपल्याला पूर्ण कोर वगैरे टाईट करून घ्यायचे, फील करून. त्याचे पण तुम्हाला 4 सेट करायचे. नंतर मित्रांनो पुढचा पार्ट आपण ट्रेन करणार आहे रेक्टस ॲबडोमिनिस, म्हणजेच की जे आपण 6 पॅक म्हणतो प्रॉपर, ते आपण ट्रेन करणार आहे. त्यासाठी पहिली एक्सरसाइज आहे क्रंचेस. क्रंचेस तुम्ही 2 फॉर्ममध्ये घेऊ शकता. पहिले की हाफ क्रंचेस, पूर्ण वरचे 4 ॲप्स तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करायचे मित्रांनो, किंवा तुम्ही फुल क्रंचेस पण घेऊ शकता. 1 2 या पद्धतीने. त्याचे तुम्हाला 10 to 15 रेप्स करायचे आणि 4 सेट घ्यायचे. त्यानंतर पुढची एक्सरसाइज आपण बघू. तर पुढची एक्सरसाइज आहे मित्रांनो रिव्हर्स क्रंचेस. तर ते घ्यायची कशी ते आपण बघूया. पूर्ण तुम्हाला हात कमरेपाशी ठेवायचे आणि पाय पूर्ण वरती आणि सरळ वरती ट्विस्ट. असे नाही जमले तरी सरळ पाय वरती आणि वरती ट्विस्ट. शक्यतो मित्रांनो असेच घ्या. ज्यावेळेस तुमचं स्पाईन रोटेट करताय त्यावेळेस तुमचे लोअर ॲप स्ट्रेन होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला स्पाईन हा असा वरती रोटेट करायचा आहे आणि त्यावेळेस तुमचे लोअर ॲप स्ट्रेन होतात. तर या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला 2 एक्सरसाइज करायचे, 10 to 15 रेप्स आणि 4 सेट. तर यानंतर मित्रांनो आपण पुढचा पार्ट ट्रेन करतोय इंटरनल ऑब्लिक्स. तर इंटरनल ऑब्लिक्ससाठी आपली फर्स्ट एक्सरसाइज आहे प्लँक, म्हणजे साईड प्लँक. तर साईड प्लँक करायच्या कशा, एकतर तुम्ही हात पूर्ण सरळ ठेवून टाईट करून, कोर टाईट करून, हे असं तुम्ही घेऊ शकता साईड प्लँक, किंवा तेच थोडं एल्बो वर तुम्ही घेऊ शकता. ही साईड पूर्ण तुम्हाला 30 सेकंद होल्ड करायचे पूर्ण हातवरती आणि कोर टाईट पाहिजे आपली. आणि त्यानंतर डावी साईड पण तुम्हाला 30 सेकंड होल्ड करायचे. तर ही झाली आपली पहिली एक्सरसाइज. तर मित्रांनो ही झाली आपली पहिली एक्सरसाइज. त्यानंतर आपली सेकंड नंबरची एक्सरसाइज आहे वाइंड शेड वायपर्स. ती एक्सरसाइज घ्यायची कशी ती मी तुम्हाला सांगतो. तर सुरुवातीला हे असं झोपायचं तुम्हाला आणि पाय पूर्ण वरती, एकदा या साईडला हात तुम्हाला असे ठेवायचे आणि एकदा या साईडला रोटेट करायचे पूर्ण. 2 3
4 पूर्ण पाय खाली जाऊन द्यायचे. 5 6 याचे पण मित्रांनो तुम्हाला 10 to 15 रेप घ्यायचे आणि याचे 4 सेट करायचे. तर मित्रांनो याची लास्ट एक्सरसाइज आहे ट्रान्सफर ॲब्डोमिनल्स या मसल साठी होलो बॉडी होल्ड. तर ती एक्सरसाइज कशी घ्यायची ती मी तुम्हाला सांगतो. पूर्ण हात वरती पाय खाली आणि 1 पूर्ण तुम्हाला कोर टाईट करून होल्ड घ्यायचा आहे. परत खाली 2 पूर्ण पाय वरती खाली होल्ड करायचे. परत खाली. या पद्धतीने तुम्हाला 10 to 15 रेप्स घ्यायचे आणि असे 4 सेट करायचे. आणि लास्ट सेट प्लॅंक तुम्हाला माहितीच आहे. तर प्लॅंकला ॲक्युरेट पोझिशन सांगतो. तुम्हाला पहिल्यांदा कोर टाईट करायची आणि असं होल्ड घ्यायचा आहे. कोर तुमची टाईट पाहिजे मित्रांनो आणि सरळ तुम्हाला समोर बघायचे. कोर बघा, काही जण हे असे प्लॅंक करतात, काही जण हे असे. तर दोन्ही चुकीचं. एकदम मीडियम मध्ये कोर टाईट आणि सरळ समोर बघून प्लॅंक घ्यायचे तुम्हाला. तर मित्रांनो एक लास्ट एक्सरसाइज सांगतो, लास्ट बट नॉट द लिस्ट. ती तुमच्या ट्रान्सफरवर ॲब्डोमेन साठी. तर तुम्हाला कोर पूर्ण टाईट करायचे, पूर्ण श्वास आत भरायचा आहे आणि पोट पूर्ण आत घ्यायचे, स्ट्रेच करायचे. याने तुमचा व्हॅक्यूम हिट होईल. जर का तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये करायचं असेल तरी एक्सरसाइज आहे. आणि पूर्ण सोडायचंय, तुम्हाला पूर्ण श्वास घ्यायचा आहे, पोट पूर्ण आत होल्ड आणि नंतर सोडायचे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांपर्यंत. थँक्यू मित्रांनो.